मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये यंदा राजकीय लढत निर्णायक वळणावर आली आहे। एकीकडे भाजपनं अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती करण्यास स्पष्ट नकार देत आरपीआय आणि शिंदेच्या शिवसेनेसोबत आघाडी जाहीर केली आहे, तर दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं मावळात एक हाती सत्ता काबीज करण्याचा निर्धार केला आहे। भाजप पुणे आणि पिंपरी चिंचवड प्रमाणे मावळातही सत्ता मिळवण्याच्या तयारीत असताना अजित पवारांची राष्ट्रवादी कोणते राजकीय डावपेच टाकणार, ही निवडणूक कशा पद्धतीने लढवणार, यावर मावळचे आमदार सुनील शेळके यांनी रोखठोक भूमिका मांडली। पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या निवडणुकींची रणधुमाळी या ठिकाणी सुरू आहे। त्यातच अजित पवारांसोबत सर्व राष्ट्रवादीची मीटिंग झालेली आहे। काय सांगाल, काय मीटिंगमध्ये नक्की ठरलेलं आहे, कशा प्रकारची रणनीती असणार आहे यंदा? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आपण सर्वांनी घड्याळ चिन्हावरती या जिल्हा परिषद निवडणुका लढायचा अशा पद्धतीने निर्णय झालेला आहे। आणि पूर्वीच मावळ तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय पवार साहेबांचा असेल किंवा अजितदादांचा पक्ष असेल, दोन्ही पक्षांनी एकत्रितपणाने येऊन नगर परिषद नगरपालिकेच्या नगरपंचायतच्या निवडणुकीला एकत्रितपणे घड्याळ चिन्हावरती निवडणुकीला सामोरे गेलो। त्याच पद्धतीने आगामी जिल्हा परिषद देखील आम्ही एकत्रितपणाने जाऊ। नक्कीच, मात्र आपण मावळमध्ये कशा प्रकारे एकत्रित जाणार? महायुतीच्या स्वरूपात भाजपसोबत जाणार आहेत काय? आम्ही आमचा पक्षातून पहिले एकत्र निवडणूक लढवायचा निर्णय केलेला आहे। महायुतीचा प्रस्ताव त्यांनी आणून दिला, आम्ही कोणाकडे प्रस्तावासाठी गेलो नाही आणि कोणाला हातपुढे करायला गेलो नव्हतो, परंतु त्यांचा प्रस्ताव होता। त्या प्रस्तावावरती आमच्या पक्षातल्या नेत्यांनी जो काही निर्णय घ्यायचा किंवा पुढं कसं जायचं त्या बाबतीत विचार करत होते। परंतु त्यांना जर युतीच नको असेल, आम्हाला युती करायची काही हौस आलेली नाही आहे। आमचे 5ही जिल्हा परिषद आणि 10ही पंचायत समितीचे उमेदवार तुल्यबळ आहेत। गेल्या अनेक वर्षापासून मतदारसंघामध्ये त्या भागात काम करणारे उमेदवार आहेत। आयत्या वेळी कुणाही उमेदवार आम्ही घेऊन उमेदवारी देतो अशातला भाग नाही आहे। त्यामुळे आमची ताकद मावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची काय आहे हे विधानसभेला निवडणुकीच्या पंचायत समिती नगर परिषदेच्या देखील आपण सर्वांनी पाहिलं आणि जिल्हा परिषद देखील आपल्या तीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळेल। मात्र त्यांनी तर पूर्णपणे स्पष्ट नकार दिलाय की आम्ही नो एंट्री देतोय तुम्हाला महायुती करण्यापासून। आम्हाला नो एंट्री झाला, आमची गाडी तिकडे गेली तर नो एंट्री होईल ना। तुमचा रस्ता वेगळा आहे, माझा रस्ता वेगळा आहे। तुम्ही आमच्या रस्त्याला आलाय आडवे व्हायला, आम्ही ना तुमच्या रस्त्यात आलेलो। पुढारी न्यूजसाठी मी सागर शिंदे, मावळ।